रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरीतील अध्याय 10वा विभूती योग. श्री गणेशाय नमः. हे गुरु, निर्मल अशा ब्रह्मज्ञानाचा बोध करण्या चतुर, विद्यारूप कमळाला विकसित करणारा आणि परारूप ज्ञानवाणीचा जो प्रमेय म्हणजे अर्थ, हीच कोणी एक प्रमदा म्हणजे तरुण स्त्री हिशी विलास करणारा असा जो तू, त्या तुला नमस्कार असो. संसाररूप अंधकाराच्या अज्ञानाचा नाश करण्यात सूर्याप्रमाणे अतिसामर्थ्यवान व तारुण्यभरात असणाऱ्या तुर्यावस्थेसी विलास करणारा असा जो तू, त्या तुला नमस्कार असो. सर्व जगाचे पालन करणारा कल्याणरूप रत्नांचा ठेवा, सज्जनरूप वनात चंदनासारखा श्रेष्ठ आणि ज्याचे स्वरूप आराधन करण्यास योग्य असा जो तू, त्या तुला नमस्कार असो. भक्तांच्या चित्तरूप चकोर पक्षास चंद्रासारखा, ब्रह्मानंदरूप अनुभवाचा राजा, श्रुतीच्या ज्ञानाचा समुद्र आणि मदनाचा नाश करणारा असा जो तू, त्या तुला नमस्कार असो. भावयुक्त ज्ञानाच्या भजनास पात्र, संसाररूप हत्तीचे गंडस्थळ फोडणारा, जगाच्या उत्पत्तीचे स्थान अशा हे श्री गुरुराया, तुझ प्रत नमस्कार असो. तुमच्या कृपारूप गणेशाचा जेव्हा प्रसाद होतो, तेव्हा लहान मुलालाही शास्त्रांच्या गुह्य सिद्धांताचे ज्ञान होते. गुरुच्या उदार वाचेने जेव्हा अभयवचन मिळते, तेव्हा 9 रस ही 9 खंडे यांचा थांग लागतो. जेव्हा आपली प्रेमरूप सरस्वती मुक्याचाही अंगीकार करते, तेव्हा ग्रंथ करण्याची जो बृहस्पतीशी सुद्धा पैंज मारू शकतो. फार तर काय, परंतु ज्यावर आपली कृपादृष्टी होते किंवा ज्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त पडतो, तो जीव असूनही ईश्वराची साम्यता पावतो. असा ज्या गुरुकृपेचा महिमा आहे, तिचे वर्णन मी कोणत्या वाचेच्या बलाने करू शकेल? कारण सूर्याच्या अंगाला घासून स्वच्छ करणे संभवनीय आहे का? कल्पतरूला फुले येण्याची इच्छा करणे व्यर्थ आहे, कारण तो सर्वदा फलद्रूपच आहे. क्षीरसागराला कशाची मेजवानी करावी? कापराला दुसऱ्या कशाचा सुवास देता येईल का? चंदनाला कशाची उटी लावावी? अमृताला कसे शिजवावे? गगनापेक्षा काही उंच करावे असे कसे घडेल? त्याचप्रमाणे श्री गुरूंचा महिमा जाणण्याचे साधन कोठे आहे, हे समजूनच मी गुरूंना मुकाट्याने स्वस्थ राहून नमस्कार केला. जर बुद्धीच्या जोरावर श्री गुरूंच्या सामर्थ्याचे वर्णन करू म्हटले, तर ते मोत्याला अभ्रकाचे पुटे देण्यासारखे होईल, किंवा उत्तम सोन्यावर रुपयाचा मुलामा ज्याप्रमाणे व्यर्थ होईल, त्याप्रमाणे श्री गुरूंची स्तुती करू लागले असता व्यर्थ होईल. म्हणून गुरुचरणी लीन होऊन त्यांच्या पदी मस्तक ठेवणे हेच बरे होईल. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे स्वामी, तुम्ही माझ्यावर ममतेने कृपादृष्टी केल्यामुळे कृष्ण अर्जुन संवादरूपी संगमात मी प्रयाग येथील वटवृक्षाप्रमाणे झालो. आपण कृपादृष्टीने काय करणार नाही? पूर्वी मला दूध हवे असे उपमन्यूने म्हटल्यावर शंकरांनी ज्याप्रमाणे सर्व क्षीरसमुद्राची वाटी करून त्याच्या पुढे ठेवली, किंवा ध्रुव रुसला असता त्याला अढळपदाचा खाऊ देऊन श्री विष्णूंनी त्याची समजूत केली, त्याचप्रमाणे ब्रह्मविद्येमध्ये श्रेष्ठ व सखल शास्त्रांचे विश्रांती स्थान अशी जी अध्यात्म विद्यारूप भगवद्गीता, ती मी ओवी रूपाने वर्णन करावी अशी मला शक्ती दिली. ज्या भाषणांच्या रानात हिंडा असता फलद्रूप म्हणजे फलप्राप्ती करून देणारे असे एकही अक्षर ऐकू येत नाही, अशा फलद्रूप विचारयुक्त माझ्या वाणीचा कल्पवृक्ष स्थापन केला. ज्या माझ्या बुद्धीची गती देहापलीकडे गेली नव्हती, ती बुद्धी हल्ली ब्रह्मानंदरूपी भांडाराची खोलीच बनवली आहे, आणि माझ्या मनाला गीतार्थरूपी क्षीरसागरात जलमंदिर बांधून दिले आहे. याप्रमाणे श्री गुरूंची एक एक करणी अगाध असल्यामुळे मला त्यांच्या अपार सामर्थ्याचे वर्णन कसे करता येईल? तेव्हा महाराज, जे काही मी धिटाईने बोललो आहे,
याची मला क्षमा असावी. आत्तापर्यंत आपल्या कृपा प्रसादाने मी भगवद्गीतेच्या पूर्वखंडाचे ओवीबद्ध वर्णन सहज लीलेने केले. पहिल्या अध्यायात आप्त स्वकीयांबरोबर युद्ध करणे अयोग्य आहे असे वाटल्यामुळे अर्जुनास खेद उत्पन्न झाला. दुसऱ्यात योग स्पष्ट सांगितला, परंतु त्यात ज्ञानयोग कर्मयोग असा फरक दाखवला आहे. तिसऱ्यात केवळ कर्मच प्रतिपादन केले आहे. तेच कर्म चौथ्यात ज्ञानासह प्रकट केले आहे. पाचव्यात योगतत्व सांगितले आहे. तेच योगतत्व 6व्या अध्यायात आसन विधीपासून जीवाचे ऐक्य होईपर्यंत स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे अष्टांग योग स्थिती, योगभ्रष्टास मिळणारी गती यांविषयी सर्व सिद्धांत 6व्यात सांगितले आहे. नंतर 7व्यात आरंभी प्रकृतीचा उपक्रम व परिहार सांगून नंतर ईश्वराचे भजन करणाऱ्या 4 प्रकारच्या भक्तांचे म्हणजे आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी व ज्ञानी यांचे वर्णन केले आहे. पुढे प्रश्नसप्तकांचे स्पष्टीकरण करून मरणकाली कालानुरोधाने कोणती स्थिती प्राप्त होते हे सर्व 8व्या अध्यायाच्या शेवटापर्यंत सांगितले. मग अगाध वेदांत जेवढा म्हणून अभिप्राय आहे तेवढा एक लक्ष महाभारत ग्रंथात आणला आहे व महाभारतात सांगितलेला सर्व अभिप्राय कृष्ण अर्जुन संवादांच्या गीतेच्या 700 श्लोकात आहे. तोच एका 9व्या अध्यायात आणला आहे. म्हणून 9व्या अध्यायाचा अभिप्राय स्पष्ट करण्यास जेथे अर्जुनाचीही शक्ती झाली नाही तो स्पष्ट करून सांगण्याबद्दल मी व्यर्थ गर्व तरी कशाला करू. अहो, गूळ आणि साखर यांच्या ढेपा जरी एका रसाच्या तयार केलेल्या असतात तरी त्यांच्या गोडीची चव निराळी असते. त्याचप्रमाणे गीतेच्या सर्व अध्यायात जरी ब्रह्मतत्वाचे वर्णन केले आहे तरी काही अध्याय ब्रह्म जाणून त्याचे प्रतिपादन करतात, काही ब्रह्माचे ठिकाण दर्शवतात आणि काही ब्रह्म जाणण्यास गेले असता आपल्या जाणत्या गुणासह ब्रह्मरूप होतात. याप्रमाणे गीतेचे अध्याय आहे. परंतु 9व्या अध्यायामध्ये असे आहे की त्याचे वर्णन करता येत नाही. प्रभो, तो मी वर्णन केला हे तुमचे सामर्थ्य आहे. अहो, एका ऋषीच्या छाटीने सूर्यासारखा प्रकाश पडला. एकाने विश्वामित्राने तर प्रतिसृष्टी निर्माण केली. एकांनी रामचंद्रांनी समुद्रावर दगडाचा सेतू बांधून सर्व सैन्य पार उतरवले. एकाने म्हणजे मारुतीने जन्मातच आकाशात उड्डाण करून सूर्याला फळ म्हणून हातात धरले आणि एकांनी म्हणजे अगस्त्य ऋषींनी एकाच आचमनाने समुद्र प्राशन केला. त्याचप्रमाणे मजमुक्याकडून वाणीला अगम्य असे ब्रह्म तुम्ही बोलविले. परंतु ते तितकेच राहू द्या, कारण राम रावणाचे युद्ध राम रावणांच्या युद्धाप्रमाणेच झाले असे म्हणायचे. त्याचप्रमाणे ते अनुपमेय होय. त्याचप्रमाणे श्रीकृष्णाचे 9व्या अध्यायातील बोलणे हे 9व्या अध्यायासारखेच आहे असे मी म्हणतो. ज्या तत्त्वज्ञानांना गीतेचे खरे रहस्य समजले आहे तेच याचा निवाडा जाणतील. अशा प्रकारे पहिले 9 अध्याय मी यथामती वर्णन केले आहे. आता येथून उत्तराखंडास आरंभ झाला आहे तो ऐका. त्या उत्तराखंडात आरंभीच्या अध्यायात श्रीकृष्ण हे अर्जुनास आपल्या मुख्य व गौण विभूती सांगतील. ती उत्तम रसभरीत कथा मी तुम्हाला सांगतो. देशी भाषेच्या सुंदरपणाने शांतरसही शृंगार रसाला जिंकेल. त्या योगाने मराठी ओव्याच अलंकारशास्त्राला भूषणासारख्या शोभतील. मूळ संस्कृत ग्रंथ व त्यावरील मराठी टीका वाचून जर खरा अर्थ मनात उतरेल तर त्यातील मूळ ग्रंथ कोणता हे समजणारच नाही. ज्याप्रमाणे शरीराच्या सौंदर्याने शरीरच दागिन्यांना शोभविते, त्या ठिकाणी कोणी कोणाला शोभा आणली याचा निवाडा करता येत नाही. त्याप्रमाणे देशी आणि संस्कृत भाषा एकाच ग्रंथाचा गीतेचा भावार्थ वर्णन करून एका जागी कशा शोभतात हे शुद्ध निर्मळ बुद्धीने ऐका. कोणताही अभिप्राय प्रकट करताना शृंगारादी रसांची वृष्टी होते, तेव्हा चातुर्याला शोभा येते. त्याचप्रमाणे देशी भाषेचे सौंदर्य व तारुण्य लुटून त्या योगाने अगणित अशा गीता तत्वाची रचना केली. जो स्थावर जंगमाचा परमगुरू
व चतुर जनांच्या चित्तास आनंद देणारा तो यादवेश्वर श्रीकृष्ण काय बोलला ते ऐका. अर्जुना, सर्व प्रकाराने श्रवण करण्याविषयी तुझे अंतःकरण सर्व प्रकारे तत्पर आहे ना? भगवान असे बोलल्याचे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. या पुढील ओव्या आपण पुढील भागात पाहू. रामकृष्ण हरी माऊली.